घर आई 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 थांब, काय चाललंय हे सगळं? काय करतेस हे? आई काही बॅग सोड, बॅग असं भरून काही सोडत नाही. बॅग सोड माझी नामा. मी नुसती बॅग भरून ठेवत नाहीये, मी आता खरोखर निघून जाणार या घरातून. आई आई थांब थांब, काय चाललंय? काय करतेस तू हे? या घरासाठीच केलं ना ग सगळं. तुझ्या बाबांचं दुसरं लग्न होतं, त्या मुली सकट या घरासकट स्वीकारलं ना त्यांना. काय उपयोग झाला त्याचा? सांग ना, काय उपयोग झाला? त्यांच्या त्या पहिल्या बायकोचे उपद्व्याप होते ना, त्याची लोकांनी टोमणे मारले, निंदा नालस्ती केली तरी थांबले ना या घरात. काय झालं? थांब, रोजचीच नाटक आहेत. काही पण ती काही नाही जाणार. आणि तो माणूस गेले 2 दिवस बोलत नाहीये माझ्याशी. एकदा वाद झाला म्हणून आपण घर सोडून जाणार आहोत का? नाही नाही, एकदा वाद झाला म्हणून नाही, त्या तारिणीसाठी भांडलेत माझ्याशी. तुला कळत कसं नाहीये ना? मग चल, मला जाऊ दे इथून. आई नाहीये, बाहेर कुठे नाहीये ती. कुठे गेली असेल ही? रूम मध्ये आहे ती? पण मला माहिती आहे ती कुठे गेली ते. कुठे कुठे गेली आहे? बाहेर जाताना सांगून जायची पद्धत माहिती नाहीये का तिला? त्यात तिची काहीही चूक नाहीये. माझा संशय खरा ठरला. म्हणजे हे लेटर सापडलं आमच्या रूम मध्ये. मला अडवू नकोस. मला नाही राहायचंय. आई थांब, मी चालले घर सोडून. आई आई प्लीज थांब. आई कुठे चाललीस? कुठे चालली आहेस? मी माझ्या मुलीकडे जाते. माझी निशू सांभाळेल मला आयुष्यभर. खांडेकर भली माणसं आहेत. इथे अडचण होत असेल माझी, पण तिथे नाही होणार. चालले मी घर सोडून जातीये. जातेच मी घर सोडून. निशी, तू? मम्मा, निशी बाळा, तू इकडे कशी? इथे पण सांगूनच यायला हवंय का मी? हे बघ, शांत हो. काय झालंय सांग मला. निशू, मम्मा मम्मा ओ बाळा, काय झालं? काय झालं? काय झालं सांग. मम्मा मम्मा, मी युवीचं घर सोडून आले. युवी, पद्मिनी मम्मा, दया पप्पा आणि कौशिकी ताई, मला तुम्हाला कोणालाच हर्ट करायचं नाहीये, पण आता मी या घरात नाही राहू शकत. तारिणी मुद्दाम या घरात घुसली फक्त मला त्रास द्यायला, आणि ती तेच करते. मला आता तारिणीचा त्रास सहन होत नाहीये. मी माझ्या मम्माच्या घरी चालले, आणि जोपर्यंत तारिणी या घरात आहे तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. निशी, झालं तुझं समाधान? हा तारिणी, काय ग, आधी माझ्या मुलाचं लग्न होऊ द्यायचं नव्हतं तुला, आता ते झालंय तर ते टिकू द्यायचं नाहीये. अगं, का माझ्या मुलाच्या संसाराच्या मागे लागली आहेस? हेच मी ओरडून ओरडून सांगत होतो, तेव्हा माझं कोणीच ऐकलं नाही. घ्या आता, हे दोघं घरात घुसलेत आणि आपलंच घर फोडतायत. आता तरी डोळे उघडलेत का तुमचे की नाहीच? हा कौशिकी ताई, आता सांग, हेच हवं होतं का तुला? आज निशिता घर सोडून गेले, उद्या आमचा डिवोर्स होईल. युवराज, आणि ते फक्त ह्या मुलीमुळे होणार आहे. का त्रास देतेस तू माझ्या बायकोला? मी तिला काहीही केलेलं नाहीये युवराज भाऊजी. मग निशिता का गेली घर सोडून? मजा म्हणून? काय 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 प्रॉब्लेम काय तुझा? हा,
तिने काय केलं होतं तुझं तुझं भांडण माझ्याशी आहे ना जे काय ते माझ्याशी बोल ना माझ्या फॅमिलीत काय इंटरफेअर करतेस तू बस हा बस. माझ्या बायकोशी ह्या आवाजात बोलायचं नाही. तुला काय वाटतंय स्वतःला खूप हुशार समजतोस का तू? अरे हा? हे तू या घरात का आलायस मला काही कळत नाही का तुझे काय प्लॅन आहेत मला माहित नाही का केदार स्टॉप इट प्लीज. दोघही भांडताय काय लहान मुलांसारखे? हा आता निशिताला घरी परत कसं आणायचं याचा विचार करा, भांडू नका प्लीज. विचार करण्यासारखं काय आहे? या तारिणीमुळेच गेली असणार निशिता घर सोडून. तारिणी, तुमच्या दोघींमध्ये काही भांडण झालं होतं का? तू काही बोललीस का तिला? आता मी ऑलरेडी खांडेकरांची सून झालीये. काय करणार आहेस तू? मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. म्हणजे काय? तारिणी बोललीच असणार. ती कशी आहे याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच आहे. पण ती काय बोलली, का बोलली याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. माझी सून हे घर सोडून गेली आहे आणि ती मला या घरात परत यायला हवी आहे. मग त्यासाठी एकच पर्याय आहे हा काय तारिणीला सगळं खरं खरं कळलंय आपल्या प्रेग्नन्सीच्या नाटकाबद्दल. कसं कळलं कसं कळलं चुकून चुकून काय बोल ना पटकन चुकून काय झालं मी चुकून बोलून गेले. कुठे तुझ्याशी लग्न झालं ना तेच कळत नाहीये मला युवी, अरे असं का बोलतोयस? ताई बोल बोल, तू पण बोल. सगळ्यांनी ओरडा माझ्यावर, सगळ्यांनी मिळून ओरडा. त्या तारिणीने तर मला कानाखाली मारलीये. आता तूही बोल. काय काय केलं तारिणीने तारिणीने माझ्या कानाखाली मारलीये. आता यापुढे मी जे सांगतो तसंच करायचं ओके तू घराबाहेर जायचं आता काय? नाही नाही, अरे आता काही बोलायचं नाही आता फक्त ऐकायचं आणि लिहायचं लिहायचं हा म्हणजे? इकडे इकडे बस मी निशी युवराज, वाजे येताना वाजता जोपर्यंत तारिणी या घरात आहे तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. त्यामुळे आता तुमचं सामान बांधायचं आणि निघायचं बाहेर. चल